मतचोरी चोरास सकट पकडली, चोरांना निवडणुकीत हद्दपार करणार उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा, तर पराभव दिसू लागल्यानं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंवर पलटवार. नरकासुराप्रमाणेच गद्दारांना जनता चिरडून टाकेल, संजय राऊतांचा घणाघात. तर जनता रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार. शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीत अंतर्गत वाद. भाजपच्या मेधा कुलकर्णींविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. शनिवार वाडा कुलकर्णींच्या बापाचा नाही, ठोंबरेंचा हल्ला बोल. ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत महायुतीतच कुस्ती. अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत होणार. दोघांनीही अध्यक्षपदासाठी उमेदवारी कायम ठेवली. येत्या 2 नोव्हेंबरला निवडणूक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती होण्याबाबत प्रश्नचिन्ह. मंत्रिमंडळ शपथविधी आधी अनेक जॅकेट शिवून ठेवले होते, मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं दसरा आणि दिवाळीला जॅकेट घालतो, आमदार रवी राणांची खंत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या 25 ऑक्टोबरला मेळावा. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंचा संताप. जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं धुरांडे यंदा पेटू देणार नाही, आमदार गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना आव्हान. कारखाना सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, पडळकर आक्रमक. जैन बोर्डिंग प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा जैसे थे ठेवण्याचा आदेश. मुंबई आयुक्तालयातील तातडीच्या सुनावणीत निर्णय. मोदींकडून INS विक्रांतवर दिवाळी साजरी. ऑपरेशन सिंदूर वेळी तिन्ही दलांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. मोदींकडनं सैन्याचं कौतुक. नातू कियानसोबत राज ठाकरेंची दिवाळी साजरी. दिवाळीच्या सणात नात्यांचा गोडवा. 22 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सप्तशृंगी देवीचं दर्शन घेता येणार. दिवाळी निमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय. दिवाळीच्या दिवशी पहिली देवगड हापूस आंब्याची पेटी मुंबईला रवाना. देवगड तालुक्यातील पडवणेमधील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी वाशी मार्केटला पाठवली हापूसची पहिली पेटी.